36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सिल्लोड एसटी डेपोतील वाहतूक नियंत्रकानं सतत मानसिक छळ, धमक्या आणि जातीवाचक शिवीगाळ्याला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी दुपारी 12 ते सायंकाळी 4:30च्या दरम्यान सिल्लोड भराडी रोडवरील कुलकर्णी यांच्या गव्हाणाच्या शेतातील विहिरीजवळ घडली आहे. युवकाच्या आत्महत्या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यामध्ये एसटी डेपो व्यवस्थापक विजय काळवणे, वाहतूक अध्यक्ष किरण अवसरमल आणि वाहतूक निरीक्षक विकास चव्हाण सर्व राहणार एसटी डेपो सिल्लोड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. शरद विठ्ठलराव भिवसणे राहणार वैशालीनगर सिल्लोड, वय वर्ष 40 असं आत्महत्या केलेल्या वाहतूक नियंत्रणाचं नाव आहे. याबाबत शरद यांचा भाऊ पोपट विठ्ठलराव भिवसणे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपींनी संगनमत करून शरद भिवसणे यांना सातत्यानं मानसिक त्रास दिलाय, बाहेर ड्युटी लावण्याच्या धमक्या दिल्या, तसेच जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केलं. या छळाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय. सिल्लोड शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस या प्रकरणी एसटी डेपो व्यवस्थापक विजय काळवणे, वाहतूक अध्यक्ष किरण अवसरमल आणि वाहतूक निरीक्षक विकास चव्हाण यांच्या विरुद्ध रात्री सिल्लोड उपनिरीक्षक बाबू मुंडे यांनी गुन्हा दाखल केलाय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम, सिल्लोड.